गुड मॉर्निंग सर्वांना. आणि आज आहे महाराष्ट्रामध्ये 19 नोव्हेंबर म्हणजे मतदानाचा दिवस आहे. आणि आम्ही ठरवलं होतं की सकाळी खूप लवकर उठायचं, 7ला उठायचं, लवकर आवरून मतदानाला जायचं. पण ह्या बेबडूमुळे काही लवकर झालं नाही आमचं. आता सकाळचे बरोबर 9:10 झालेत आणि आम्ही उठून अर्धा तास झालाय आणि बेबडूला असं एंटरटेन आवरून निघायचंय, कारण मतदान राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि आम्ही दोघंही ते आईबाप झाल्यानंतर पहिल्यांदा बजावणार आहोत. त्यामुळे पण जा आणि मतदान करून या. आणि मेन प्रॉब्लेम असा आहे की दोघांची नावं 2 वेगवेगळ्या सेंटरला आलेत, त्यामुळे 2 ठिकाणी जायचे. त्यात बेबडूला घेऊन जायचे आणि कोणाला आमच्यासाठी टास्क हिला घेऊन जाणं खरंच मोठं टास्क. तर आम्ही निघालो आहोत आता वोटिंग करायला बेबू सोबत. बेबू ऍक्च्युली झोपली आहे, बट तर जवळजवळ 1 तास लागलाय सगळं आवरायला. सो आता बिचारा झोपला. माऊ बघ ना, सगळीकडे हेल्प साठी डेस्क टाकलेत या लोकांनी. असे प्रत्येक चौकात भरपूर असे डेस्क आहेत बघ. मतदार सेल्फी पॉइंट नाही आहे ऍक्च्युली. ते काय करतात, हे दरवर्षी आपण नाही का स्लिप आणतो, आपण स्लिप आधीच घेऊन ठेवल्यात परवाच. ते स्लिप जनरेट करून देतात ते, म्हणजे ज्याला त्याला ते तिथे आत गेल्यावरती शोधाशोध नको करायला. यादी क्रमांक वगैरे असतो ना. आता तुझं दरवर्षी मी करून आणतो दरवेळेला, म्हणून तुला नाही का ते देतो बघ चिठ्ठी मी तुला. ते माऊचं लग्नानंतर वोटिंग कार्ड वरती नाव चेंज नाही केलंय ना, त्यामुळे काय झालंय, आमचे पोलिंग बूथ आता वेगवेगळ्या ठिकाणी आलेत. त्यामुळे एक 5 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे, पण माऊचं वोटिंग करून हा आणि माहेरन सासर 5 मिनिटाच्या अंतराचं आहे, असं काही लांब नाहीये. पण त्याच्यासाठी आता पहिले माऊच्या पोलिंग बूथवर जायचंय, तिथे वोटिंग करायचं आणि मग पुन्हा माझ्या जिथे नाव आलंय मतदान केंद्रामध्ये तिथं जाऊन वोटिंग करणार आहे आम्ही. तर आणि आश्चर्याची गोष्ट आज सगळ्यात महत्वाचं काय वाटतं माहिती का, दरवर्षी ना खूपच गर्दी कमी असते, म्हणजे अक्षरशः हॉलिडे सेलिब्रेट केल्यासारखं लोक गायब होतात पिंपरी चिंचवडमधनं. पण यावर्षी पहिल्यांदा असं बघतोय की मतदानाच्या दिवशी सकाळी ट्रॅफिक जाम होतीये छोट्या छोट्या रस्त्यांवरती आणि गर्दी बाहेर आहे, म्हणजे लोक मतदानाला बाहेर पडतायत. याचा अर्थ अवेअरनेस आलाय, मतदानाची टक्केवारी वाढणार आहे आणि एक जागरूक मतदार म्हणून आता प्रत्येक जण पुढे यायला लागले. लोकांनी तुम्ही सुद्धा प्रत्येकाने लवकरात लवकर मतदान करा. पण हा ब्लॉग जोपर्यंत आम्ही पाहाल तोपर्यंत मतदानाचा टायमिंग संपून गेलेला असेल कदाचित. आणि बाकी बघूया आता वोटिंग केल्यानंतर बोलू तुमच्याशी काय अनुभव होता या वर्षीचा. तसं तर दरवेळेला आत्ताच लोकसभेचं साठी मतदान झालं, त्यामुळे तेव्हाही वोटिंग केलंच होतं, पण तेव्हा काही ब्लॉग बनवू शकलो नाही. तर इकडे अक्षय माझी स्लिप बनायला गेले आहेत. आता मला जायचं आहे वोट करायला, सो ते स्लिप बनायला गेले आहेत, येतील. माऊच्या पोलिंग बूथ वरती पोहोचलोय आम्ही आणि आता स्लिप जनरेट करून घेतली तिची पण आधीच, त्यामुळे काही परत जावं लागणार नाही तिकडे, वेळ वाचेल. पण आता काय माहिती करते बघूयात चला. आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहेत, त्याच्यामुळे वोटिंगला चालली आहे माऊ. आता बघूया. आणि माऊ आतमध्ये गेली वोटिंगसाठी आणि इकडे असं पोलिंग बूथचे हेल्प डेस्क लावलेलं आहे आणि बेबडू आणि आम्ही माऊची वाट बघत थांबलोय. इकडे प्रकारे माऊ वोटिंग करून बाहेर आलेली आहे. मतदानाचा हक्क आम्ही सक्सेसफुली बजावलेला आहे. खुशी बघा, खुशी. माझं वोटिंग तर झालं आहे, मी केलं आहे मतदान. आता अक्षयच्या स्पॉटला आम्ही चाललो आहोत. पोलिंग बूथ माझं इथून 5 मिनिटावरती चाललंय. आणि अशा प्रकारे मी मतदान केलं आहे, तुम्ही पण करा. मी कुठे थांबू? ठीक आहे, जाऊन. अलाउड नाही आतमध्ये जाणं, सो मला इथे थांबावं लागतं.
झालं दिलं. अरे वा. आणि आम्ही दोघांनीही सक्सेसफुली मतदानाचा हक्क बजावलेला आहे आज. आणि हे बघा वोटिंग झालंय आणि बेबू हा आई बाबा बनल्यानंतरचं फर्स्ट वोटिंग आमचं दोघांचं झालंय कम्प्लीट सक्सेसफुली. आणि आता मतदान करून झाल्यानंतर राष्ट्रीय कर्तव्य बजावल्यानंतर सर्व लोकांचा आवडता दुपारचं जेवण सुट्टी असल्यामुळे महाराष्ट्रात तरी सगळीकडे मटणाचाच बेत असेल. मटण चिकन मासे सगळी गर्दी तशी होती. आणि आता मस्तपैकी तयारी चालली आहे माऊची आणि अनुजाची. मटणाची बिर्याणी आणि काय अजून काय काय सक्सेसफुली होईल की नाही माहिती नाही. सक्सेसफुल आमची फर्स्ट टाइम मटन बिर्याणी करते. स्वयंपाक रोजच करतो तुम्ही? स्वयंपाक रोज पण बिर्याणी फर्स्ट टाइम करते. कधी केलीच नाही. भरपूर कांदा पण घेतले, दही पण आणले, खडा मसाला पण आहे. अजून आहे भरपूर. आम्ही मसाला बनवतोय आता. तो बनवून झाल्यावर दाखवतो थांबा. आणि मटन बिर्याणीसाठी अशा प्रकारे मिक्सिंग करतायत सगळ्या गोष्टींचं मिक्सर. दही राहिले ना अजून? दही टाकल्यावरती मग पूर्ण त्याचा मसाला टाका बरं दही. त्या प्रकारे बिर्याणी झाली आता. नाही झाली चांगली झाली असेल. मस्त बिर्याणी रेडी झाली आता. आणि फ्लॉप बिर्याणी नको आहे. फ्लॉप नाही, उलट चांगलीच झाली. स्मेल एवढा भारी सुटलाय ना. हो दिसायलाच एवढं भारी दिसते आणि स्मेल एवढा छान येतो ना. 100% खूप टेस्टी लागणार आहे, खूप भारी. चला आता आम्ही मस्त जेवणला एन्जॉय करतो, तुम्ही पण करा.